सगळ्यांनी हात वरती करायचा आहे आणि ताकदीनिशी जय भीम द्यायचंय। माणसं जरी एक असले तरी त्यांच्यामधले प्रकार अनेक असतात। झोपेचं सोंग घेऊन इथं बसायचं असेल तर घरी जाऊन झोप घ्या, नाहीतर इथं जागृत राहून कार्यक्रम बघायचा। झोपेचं सोंग, काही झोपी जातात ना, काही झोपेचं सोंग घेऊन फक्त पुतळ्यासारखे समोर बसतात, असे नसलेलेच बरे। मी रोखोक बोलणारी बाई आहे, मला ताकदीनिशी सगळ्यांचा जय भीम पाहिजे आहे। आणि कलावंतांना काय हवं असतं हो, जागेवर बसल्यासारखं तुम्ही झोपल्यासारख्या बसाल तर आम्ही कसे गाणे म्हणणार तुमच्या समोर। हात वरती करा आणि जातीचा नको माणसांचा जय भीम हवा आहे। इथं जितकेही माणसं बसलेले जे माणूस म्हणून जन्माला आले आणि जितक्यांना वाटते की आम्ही रमाबाई आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहोत, एका बियाण्याचे आहोत, हलत्या भलत्याचे नाही, तशांनी जय भीम घ्यायचा। हा, आपल्याला बाजूचं नाही पाहिजे, आपलं हक्काचं खरं पाहिजे आणि वरती हात करून जय भीम करायचा नाही। मला लक्षात आलं पाहिजे कोणी हात वर नाही केला ते। हो, सगळ्यांनी जय भीम घ्यायचं आहे। गर्दी जरी जास्ती नसली तरी दर्दी लोक पाहिजे निषाद होंगलेला ऐकायला, कारण हा प्रबोधनाचा मंच आहे। सगळ्यांनी ताकदीनिशी जय भीम घ्यायचं आहे। पाठीचा कणा ताट करायचा आहे, हात वरत करायचा आहे आणि जय भीम घ्यायचं आहे। जातीचा नको माणसांचा जय भीम हवा आहे। जय भीम, जय भीम। हे पाठ आणि झोपेचं सोंग घ्यायचं नाही आहे। जिथं जिथं जे जे गोष्ट आवडते ते व्यक्त करत चला टाळ्या रूपी, आणि टाळ्या वाजवताना खाली नाही वाजवायच्या, अशा वाजवायच्या। आणि आज जर तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या ना तर येणारी आपली जनपद टाळ्या वाजवल, आलं का लक्षात? आणि ते आपल्यामुळे नाही, कोणीतरी मनुवादी आपल्याला वाजवायला लावल टाळ्या। जर तुम्हाला पुढे भविष्यात आपली पिढी चांगली व्हावी असं वाटत असेल तर आता कलाकारांची किंमत करायला शिका। अरे त्या महापुरुषांनी किंमत केली रे कलावंतांची, तुम्ही का करायची नाही? ताकदीनिशी टाळ्या झाल्या पाहिजे। 13वी बौद्ध धम्म परिषद संत गाडगे महाराज जयंती मौजा नागापूर भोकर येथे आज गेल्या 3 महिन्यापासून आदरणीय आमचे मोठे बंधू मार्गदर्शक या गावचे सरपंच माननीय आमचे दादा दत्ता व्यवहारे साहेब यांनी मला सिंगल कार्यक्रम दिला होता प्रबोधनाचा। आणि 10 दिवसाआधी माझा भाऊ रविराज भद्रे दादा जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पिंजून काढत आहेत, प्रबोधन करत आहेत, त्यांना 10 दिवसाआधी बुक केलं आणि म्हटलं की दोघांचा आपण इथं वैचारिक सामना करू। ते म्हणलं हरकत नाही, नाहीतर मी एकटी तशी पण तुमच्या संग बोलायला येणारच होती, तशी पण मी आता आली। पण मला बोलणारे लोक पाहिजे, काड्या करणारे नाही पाहिजे। काय पाहिजे? बोलणारे पाहिजे। तशा तुम्ही बिनकामी बहुत बोलता, मला माहित आहे। आज तुम्ही बोलायचं आहे, संवाद करायचा आहे, लक्षात घ्या। गाणे तुम्ही कुठेही ऐकाल। आणि म्हणून आज इथे संत गाडगे महाराज जयंती व 13वी बौद्ध धम्म परिषदेनिमित्त भरभरून संख्येने बौद्ध बांधव इथे आले, त्यांचं मनापासून मी इथे स्वागत करते आहे। आदरणीय या कार्यक्रमाचे कार्य अध्यक्ष माननीय गोविंद पाटील शामनवाड साहेब, उपाध्यक्ष बालाजी उल्लेवाड, माजी सरपंच साहेब, आणि त्यानंतर इथे नावं खूप आहेत, एवढे काही घेणार नाही मी। स्वागताध्यक्ष आदरणीय आमचे म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या कलाकारांचे, ज्यांना आम्ही दाजी म्हणतो, असे आमचे दाजी, त्या दाजींचं मी इथे मनापासून स्वागत करते आहे। हा, हिरे साहेब, त्यानंतर इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं, ज्येष्ठ मंडळींचं, आणि या पत्रिकेत जेवढे तुम्ही नावं छापले ते तुम्ही घरी वाचलेच, माझ्याकडून काही सुटू नये आणि काही पकडू नये म्हणून मी समस्त बौद्ध बांधवांचं, सर्व पाहुण्यांचं इथं सामूहिक शब्द सुमनाने स्वागत करते। जास्त वेळ न करता, नाही तर सकाळी सकाळी वंदन गीत होईल तर बाकी गीत कधी म्हणीन मी, 2 वाजत आले। तुमच्या साक्षीने या कार्यक्रमाला मी इथे सुरुवात करते आहे। एकदा ताकदीनिशी जय भीम। हेलो या बात हेलो 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 आ
जा जाऊरात आहे जा जाऊरात आहे जा जाऊरात आहे जा जाऊरात जा जाऊरात आहे तळमळ प्रबोधनाची जा जाऊरात आहे जा जाऊरात आहे तळमळ प्रबोधनाची ते समोर नेतील चळवळ खरी भीमाची मजवंदनी आहे मजवंदनी वीर कीर्ती नंदा रक्षिणी बाग जाने इथे निया फुलांची
शाहू भीमालवंदितीमि जिजामाता सावित्री त्या रमाईला वंदितीमि जिजामाता सावित्री त्या रमाईला वंदितो की बुद्ध फुले शाहू त्या भीमाला वंदिते मी जिजामाता सावित्री त्या रमाईला वंदिते मी जातीयतेला मिटवण्या जे जे झिजले की जातीयतेला मिटवण्या जे जे झिजले त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी त्या बहुजन नायकाच्या श्रमाला वंदितो मी. कसे वंदिते मी बघा की ईश्वर आणि आत्म्याला नाकारून अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगातील पहिले वैज्ञानिक प्रबोधनकार तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना कोटी कोटी वंदन करते मी. 18 पगड जातीला सैनिकांचे शिक्षण देऊन स्वराज्य निर्माण करणारे कुरवाडी भूषण रयतेचे राजे त्यांना वंदन करते मी. वाघाच्या जबड्यात हात घालून त्यांचे दात मोजणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज त्यांना वंदन करते मी. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत स्त्री उद्गाते स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे ज्यांनी शूद्र अतिशूद्रांसाठी घर सोडले असे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना वंदन करते मी. दलित शोषित समाजाला 50% आरक्षण देऊन प्रवाहात आणणारे लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करते मी. आपल्या दोह्यातून अंधश्रद्धेवर प्रहार करणारे संत तुकाराम संत कबीर संत रविदास पेरियार रामस्वामी नारायण गुरु या महात्म्यांना वंदन करते मी. आपल्या कीर्तनातून हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करणारे व शिक्षण व आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बॅरिस्टर डॉक्टर पंजाबराव देशमुख आदिवासी उलगुलान धरतीचे ज्यांना आम्ही आबा म्हणतो असे शहीद बिरसा मुंडा यांना वंदन करते मी. जिने आपलं संपूर्ण जीवन बुद्धापदी समर्पित केले ती यश धारण करणारी जगत माता यशोधरा या मातेला वंदन करते मी. बालपणी हातात तलवार घेऊन शुभाला संस्कार देणारी स्वराज्यात न्याय निर्माण करणारी राजमाता मा जिजाऊ त्या मायला वंदन करते मी. आपल्या अंगावर शेण मातीचा मारा खाऊन अस्पृश्यांच्या मुलांना शिकविणारी अनाथांची आई भारतातील पहिली स्त्री शिक्षिका क्रांती नायिका सावित्रीबाई फुले या मातेला वंदन करते मी. सतीप्रथेला प्रखर विरोध करणारी कंबर कसून हातात तलवार घेऊन रण मैदानात उतरणारी अहिल्याबाई होळकर या आईला वंदन करते मी. आपल्या तलवारने औरंगजेबाच्या खांडोळ्या करणारी महाराणी ताराबाई भोसले या मातेला वंदन करते मी. जित्या सहवासाने शिक्षणाचे दरवाजे खुले झाले ती मोमिनांची म्हणजे मुस्लिमांची पहिली स्त्री शिक्षिका क्रांती नायिका आई फातिमा या आई फातिमा शेखला वंदन करते मी. सर्व संत गुरु महापुरुषांचे विचार आत्मसात करून जाती तोडो समाज जोडो अभियान चालवणारे बहुजन नायक कांशीरामजी यांना वंदन करते मी. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार बहुजनांचे कैवारी भीमरत्न मजूर मंत्री विश्वरत्न संपादक ज्ञानयात्री प्राध्यापक ज्ञानपंडित स्त्री उद्धारक इतिहासकार बॅरिस्टर कायदे पंडित क्रांती सूर्य भारतरत्न युगपुरुष समाजशास्त्रज्ञ विश्वभूषण घटनाकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या माझ्या बापाला या कोटी कोटी लेकरांच्या बापाला आणि ज्या पोरीच्या बापामुळे
या भारताची राज्यघटना लिहिल्या गेली असा माझा बाप परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना कोटी कोटी वंदन करते मी। आणि तसेच या 9 कोटी लेकरांची नाही रे, संबंध भारत देशामध्ये जेवढेही लेकर जन्माला आले त्या सर्व कोट्यान कोट्या मुलांची माय माता रमाई, अरे बालपणापासून दुःखाचा डोंगर कवटाळणारी, अंधाराला चिरून प्रकाश देणारी, भिक्खू धोत्रेची लेक, रामजी बाबाची सून, साहेबांची बाबासाहेबांची अर्धांगिनी, संगिनी अर्धांगिनी ज्ञानवर्धिनी, जीवनात खस्ता खाऊन बाबाला प्रेरणेत उत्तेजित करणारी, त्यागाचा मूर्ती मंत्र उदाहरण माझी माय माता रमाई। या आईला कोटी कोटी वंदन करते मी, कोटी कोटी वंदन करते मी। तसेच या माता रमाई नंतर माझ्या जीवनात 2 माता आहेत। पहिली माझी आई, जिने मला जन्म दिला, संस्कार दिला आणि समाजासमोर बोलण्यासाठी लायक केलं, अशी माझी माय। अगं तिनं मला जन्म दिला नसता मी जग पाहू शकली नसती, अशी माझी आई। आणि दुसरी, अरे माझ्या मायनं तर जन्म दिला, वाढवलं, तिनं तिचं कर्तव्य केलं रे, पण लग्नानंतर माझा जिनं खंबीरपणे मदत केली, पाठीशी उभी राहिली, आजही ती माझा लेकरासारखा सांभाळ करते, अशी माझी सासूबाई। या माझ्या दोन्ही मातेला, आईला आणि सासूबाईला, जी सासू आणि आई प्रत्येक पुरुषाच्या स्त्रीच्या जीवनात अतिशय महत्वाची असते, त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये या 2 मातांचं सारखं महत्व असते। जिला आई कडली सासू नाही कडली त्याच्या जीवनाची माती झाली म्हणून समजा, पण जिला आई ही कडली आणि सासू ही कडली त्याच्या जीवनाचं सोनं झालं म्हणून समजा। असं सोने झालेली मुलगी तुमच्या समोर बसून आहे, एक सून पोरगी तुमच्या पुढे बसून आहे, थाटात बसून आहे, कोटात बसून आहे, ते पुण्य फक्त आणि फक्त माझ्या सासूची आहे मैत्रिणींनो, बालमित्रांनो। कारण माझे 2 चिमुकले ते आज घरी सांभाळताय, सोन्यासारखा नवरा सांभाळताय, म्हणून मी समाजापुढे 2 शब्द बोलण्याची हिम्मत करत आहे। अशा दोनही मातांना कोटी कोटी अभिवादन वंदन करते। आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने पहिलं वंदन गीताला इथे सुरुवात करण्याआधी माझ्यासोबत माझे सहगायक आदरणीय रविदादा भद्रे यांची परमिशन घेऊन त्यांना त्यांच्या संचाला क्रांतिकारी जय भीम करते आणि माझ्या पहिल्या वंदन गीताला सुरुवात करते। बघा, की नागवंशीय नागाची, की नागवंशीय नागाची आहे मीक नागिन, वैऱ्याच्या नरडीचा घोट घेणारी, अशी भीमाची वाघेन, वैराचा घोट घेणारी, नरडीचा, अशी भीमाची वाघिणी। की नागवंशीय नागाची मी आहे एक नागिन, वैऱ्याच्या नरडीचा घोट घेणारी, अशी आहे भीमाची वाघीण, आहे क्रांतिकारी क्रांतीची मी आग, आहे क्रांतिकारी क्रांतीची मी आग। अरे भल्या भल्यांना माझ्या प्रबोधनाने माझ्या भल्या भल्यांना येईन जाग, पुण्याई भीमाची या संविधानाची आहे मला साथ, पुण्याई भीमाची या संविधानाची आहे मला साथ। आणि येवो लाख संकटे त्यावर करते मी मात, येवो लाख संकटे त्यावर करते मी मात, येवो लाख संकटे त्यावर करते मी मात। की गाणं भीमाचं माझ्या जीवनाचा आहे सार, परिवर्तनाचे विचार घेऊन करते मी धम्म प्रचार, परिवर्तनाचे विचार घेऊन करते ही धम्म प्रचार। आणि कशी प्रचार करते बघा, की तुम्ही इथे माझे बसलेले मायबाप तुम्हाला क्या
काय देऊ मी ग्वाही, तुम्ही इथे बसलेले माझे मायबाप, तुम्हाला काय देऊ मी ग्वाही. प्रबोधनकारा म्हणती मजला पाटील, बघा ही निशाताई, बघा ही निशाताई, बघा ही निशाताई. प्रबोधनकार म्हणतीला बघा ही निशाताई. भीमाच्या या लेकराला जय भीम माझा. इथं जितके भीमाचे लेकर बसले सगळ्यांना जय भीम. की भीमाच्या या लेकराला जय भीम माझा आणि भीमाच्या त्या विरोधकाला जय भीम माझा. की भीमाच्या या लेकराला जय भीम आहे माझा आणि भीमाच्या त्या विरोधकाला जे आतापर्यंत माझ्या भीमाच्या चळवळीचा विरोध करत आले असे मनुवादी कूटनीतीचे लोक, असे मनुवादी कूटनीतीचे लोक की भीमाच्या या लेकराला जय भीम माझा आणि भीमाच्या त्या विरोधकाला आहे जय भीम माझा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याने आहे मी शक्तिशाली, महापुरुषांचे विचार घेऊन तुमच्या समोर मी आली. प्रबोधनकारा म्हणती मजला पाटील, अरे भीमरायाची भीमकन्या आहे मी जय भीमवाली, भीमरायाची भीमकन्या आहे मी जय भीमवाली. भीमरायाची भीमकन्या आहे ही जय भीमवाली. की फुले कबीर शाहू इनका मैं पहले नाम लेती हूँ. बुद्ध गौतम के चरणों पर रोज फूल चढ़ाती हूँ. कि फुले कबीर शाहू इनका मैं पहले नाम लेती हूँ. बुद्ध गौतम के चरणों पर रोज फूल चढ़ाती हूँ. प्यारे भीम जी पर ये जान निछावर करती हूँ. और तमाम मेरे बेटे भाई बहनों को क्रांतिकारी हाथ जोड़कर जय भीम करती हूँ, जय भीम करती हूँ. हाथ जोड़कर जय भीम करता हूँ. आणि म्हणून काय म्हणते बघा, माझ्या पहिल्या वंदन गीताला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सुरुवात करते. या पामरास काही चूक बोल झाली असल्या माफी असावी. विश्वात गुंजतो वाह वाह, क्या बात है. हेलो, लो लो जल्दी लो. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कोणी झोपलेलं नाही पाहिजे. सगळ्याला जागा करण्यासाठी निशा धोबडी आलेली आहे. झोपी घालण्यासाठी, अंगाई गाण्यासाठी नाही आली आहे. क्रांतिकारी गाणे गाण्यासाठी आलेली आहे. या बात
हे माझे प्रथम नमन हे माझे घटनेच्या शिल्पकारा 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 घटनेच्या शिल्पकारा विश्वात गुंतया विश्वात गुंतया विश्वात गुंतया जय भीमाचा तो नारा विश्वात गुंतया विश्वात गुंतया जय भीमाचा तो नारा प्रथम नमन हे माझे प्रथम नमन हे माझे प्रथम नमन हे माझे घटनेच्या शिल्पकारा 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 प्रथम ओहो याप्पा आणि 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे बाबासाहेब आंबेडकर आले आणि सगळ्यांना दीक्षा दिली आणि आम्ही सगळे काय झालो बौद्ध झालो साहेब हिरे साहेब दाजी आम्ही सगळे बौद्ध झालो 1956 साली आम्ही सगळे बौद्ध झालो मला इथं बसलेल्या सगळ्यांना विचारायचं आहे इथं किती महार आहेत हात वर करा इथं किती महार आहेत त्यांनी हात वर करायचे आहे किती महार आहेत पटापट करा वेळ नाही आहे गाणे जास्त ऐकायचे असेल तर हात वर करा पटापट 1 2 3 4 5 6 7 8 माणसांमध्ये महार कोण नाही का एकच आहे का महार मी महार गावच्या बाहेर एकच आहे 2 3 तिकडे आहे का कोणी नाही तिकडे रोड कडे कोणीच नाही का तिकडे नाही का ठेवा हात खाली जास्त काम करता तुम्ही एक काम कमी करत जा पुस्तक जास्त वाचत जा आणि मी म्हणते व्याख्याते या गावात बोलवत राहत जा मी आधी म्हणलं 1956 साली 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे दीक्षा दिली आम्ही बौद्ध झालो मग बौद्ध झाल्यावर महार कुठून आले हा माणसांनी विचारवंत लोक आहेत त्यांनी हात वरती नाही केला मला इथं तुम्ही सगळ्या बसलेल्यांना प्रश्न विचारायचा इथं बुद्ध किती आहेत त्यांनी हात वर करा क्या बात है हिरे दाजी तुम्ही का मला माहितच नाही तुम्ही बुद्ध असं इकडे असं तिकडे झोपू नका रे झोपू नका तुम्ही आता झोपांत नंतर काय होईल तुमचं बुद्ध हा का तुम्ही असंच बोलणार पाहिजे मला मी लय जबरी आता इथं सगळे बुद्ध आहेत एका मिनिटात मी म्हणता बरोबर हात वर करायचे पटपट तुमच्या माय बापाची शपथ हा इमानदारीनं इथं किती बुद्ध आहे बापरे ठेवा हात खाली पा तुम्हाला सांगतो व्याख्यान करणारे ओळ साहेब गेले का ते म्हणत तुमचं गाणं ऐकतो बाई म्हणे पराले का फी दिली का द्यायची थांबवाच वेळ घडीभर आम्हाला जर असं बोलता आलं असतं त्याच्या संग संवाद अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हाला बोलता आलं पाहिजे तुम्ही हातावर केले या संबंध भारत देशामध्ये नाही तर अख्ख्या संपूर्ण विश्वात एकच बुद्ध आहे किती आहे एक किती आहे ज्याला दुसरा दिसला असेल त्याने यावं त्याला 1 कोटी रुपयाचा आताच चेक लिहून देतो किती बाप जन्मात तुम्ही 1 कोटी नसन पाहिले मी देतो रवी भाऊ
सही बात है क्या? तो उधर काय को कितने पढ़ाई करेंगे यार तुम? पढ़ाई कर करके भी दुबले पतले हो रहे। जरा सामना करो मेरे साथ तो मजा आ जाएगा। करतो तुम्हाला युवा या नेतो बांधून आपण तबला वाजते पोराला शिकवते का? मला पोरीला बँजो शिकवा लागल। या विश्वामध्ये एकच बुद्ध आहे सर, आणि आम्ही सगळे जण बौद्ध आहोत। काय आहोत? प्रोनाउन्सिएशन ऐकण्यात चुका, बोलण्यात चुका आम्ही केल्या, म्हणून आम्ही कुठतरी चुकत गेलो। आम्हाला नोकरीची गरज पडते तर आम्ही एससी हा म्हणून सांगतो, बौद्ध हा म्हणून काऊन ना सांगत बे? एससी हा सांगता कुकून आणला एससी? बौद्ध हा म्हणून काऊन ना सांगत? आज या धम्म परिषदेनंतर कोणीही विचारलं तर त्याला सांगायचं खणकावून की मी बौद्ध हो बौद्ध, आणि मला बौद्ध बनवण्याचं काम फक्त आणि फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, आणि म्हणून मी बौद्ध झालो। आणि या भारत देशामध्ये फक्त एकच बुद्ध आहे, ते तथागत गौतम बुद्ध आहे। आहेत का नाही आहेत? म्हणून चुकायचं नाही। म्हणून त्या दीक्षाभूमीवर ते उपासिका काय म्हणते, अरे जिच्या पायातही चालण्या इतकी पण ताकद नसते ग, पण ते अभिवादन करण्यासाठी जाते त्या महामानवाला। आणि म्हणून काय म्हणते बघा की चाले ना चालले तर मात्र रांगत जाईल मी, चाले ना चालले तर मात्र रांगत जाईल मी, ठाई ठाई मनुवादाला मात्र टांगत जाईल मी, की चाले ना चालले तर मात्र रांगत जाईल मी, ठाई ठाई मनुवाद्याला मात्र टांगत जाईल मी। मनोज राजा, अरे अडवू दे संकटांना रस्ता मात्र, पण विचारधारा मात्र सांगत जाईल मी। मी वंदनगीत झाल्यावर सगळ्याची नावं घेऊन मनात घेत नाही, आणि म्हणून का म्हणतो बघा, वाट बुद्धाची ती अवतरले, वाट बुद्धाची वाट बुद्धाची ती अवतरले, तेव्हा आम्हा समनेर जीव तरले, का तरली? विश्वविधाता होऊ दिधला सहारा, विश्वविधाता होऊन दिधला सहारा, प्रथम नमन हे माझी, प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे, घटनेच्या नित्य न्यायासाठी ते झगडले, एक मायचा
आणि मावशीचा नको करा, नेतो तुम्हाला उचलून साउंड सगळं उधर चंद्रपुर। साउंड बहुत अच्छा है, वो सगा है, मैं सोचती हूँ क्या आपके लिए पक्का ना। देखो मेरे को सगा करो, उधर सौते लोग किया तो चलेगा। हाँ मेरे को बहुत डरते लोग, ते माय दाजी बाजू बसून आहे। हाँ नित्य न्यायासाठी ते झगडले, कसे झगडले। अरे आज नाहक एखादा छोटासा कार्यकर्ता जरी असला, आमच्या व्यवहार दादासारखा सरपंच एखादा छोटासा कार्यकर्ता असला तरी त्याला नाहक त्रास देणारे लोक तयार होतात रे। हे आता नाही, हे कितीतरी काळापासून चालत आलेली गोष्ट आहे साहेब। बाबासाहेब आंबेडकरांना सहजासहजी काम करू नाही दिले या लोकांनी, म्हणून माझ्या बापाने कधी हार मानली नाही, सतत आपले काम करत राहिले आणि सगळ्यांना न्याय देत राहिले। आणि म्हणून तुम्ही आम्ही माणसात आलो कसं की माणसाचे अस्तित्व अबाधित झाले, या माणसाचे अस्तित्व आज अबाधित झाले आणि गाव कुसा बाहेरचे आता गावात आले। नाही तर गावचा महारण गावच्या बाहेर होता का नाही, पण आता चौकात एंट्री घेता बरोबर त्या महार बौद्ध झाला ना, त्याचा केवढा मोठा वाडा झाला, काय थाटात चालते तो माई शान पाय म्हणते, पण तो बुद्ध भुलला, संस्कार भुलला, पैसा होय पैसा न करते भल कैसा। आणि म्हणून माणसाचे अस्तित्व आज अबाधित झाले, गाव कुसा बाहेरचे आज गावात आले। अरे भीमाच्या पुण्याईने माणुसकी आली पाटी, माझे गुरु म्हणतात की भीमाच्या पुण्याईने माणुसकी आली पाटी। अरे क्रांतीची मशाल घेऊन रणांगणी निघाले, क्रांतीची मशाल घेऊन रणांगणी निघाले। हॅलो हॅलो नित्य न्यायासाठी ते झगडले, जीवन जगण्याचे दार उघडले, जेव्हा सुसाट आला, जेव्हा सुसाट आला, जेव्हा सुसाट आला, कोण आला? अरे बाबासाहेब। जेव्हा सुसाट आला, जेव्हा सुसाट आला, भीम वादळवारा, जेव्हा सुसाट आला, जेव्हा सुसाट आला, भीम वादळवारा, प्रथम नमन हे माझी, प्रथम नमन ही माझी, प्रथम नमन ही माझी, घटनेच्या शिल्पकारा, प्रथम नमन हे माझे, क्या बात है। या गीताची शेवटची माळ सादर करते। हे गीत माझं स्वतःचं माझ्या काकांनी माझ्यासाठी लिहिलं आणि अकोल्यावरून ती कवी लिहितात यनियू सराटे, माझे काका सख्खे, माझ्या वडिलांनंतर माझे काका अकोल्यावरून। जहाना पोचे रवी वहा पोचे कवी, कवींची कल्पना काय म्हणते। अरे हे कवी लोक आहेत म्हणून तर आम्ही गायक लोक एवढ्या ठासून चळवळ सांगू शकत आहोत, नाही तर आम्ही काय ऑर्केस्ट्रात गाणे म्हणले असते, आम्ही नसतो दादा चळवळ सांगू शकलो। कवींमुळे आमचं जीवन आहे आणि म्हणून मी संबंध भारत देशातल्या छोट्या मोठ्या सर्व कवी लोकांना नतमस्तक होते आणि माझ्या काकांनाही होते। एकदा माझ्या काकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माऊल्यांनो, ते इथं नाही आहेत
पण मला फार अभिमान वाटतो की त्यांनी हे गीत लिहिलं आणि त्यांचं काय म्हणणं आहे बघा. अवघ्या जीवनाचा उद्धार केला, जीवनाचा उद्धार केला, जीवनाचा उद्धार केला. कोणी केला उद्धार? डॉक्टर बाबासाहेबांनी केला. पण बाबासाहेबांच्या पाठीशी उभी राहणारी माय कोण होती? माता रमाई होती. आणि आता 7 तारखेला रमाईची जयंती झाली. आपण सगळेजण जल्लोषात साजरी केलो. आज सगळ्यांना अभिवादन करायचं. सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवायच्या आहे. या 2 लाईन मध्ये सगळ्यांनी हात वर करा. झोप नाही येत मन टाळ्या वाजवा. सौंदर्य वाढते माणसाचं. सगळ्यांनी हात खाली नाही करायचा, बिलकुल नाही करायचं. तुम्हाला तुमच्या माय बापाची शपथ. बहुत झालं, आता नाही सहन करणार मी. हा, आणि म्हणून अवघ्या जीवनाचा उद्धार केला, जीवनाचा उद्धार म्हणून वंदू रमाई भीमाला. सराट रुजवावी, सराट रुजवावी, सराट रुजवावी. हे जे सराटे आहेत, मी सराटेची लेक आहो आणि धोंगड्याची सून आहो. बघा, माझ्या माय बापाचं नाव आलं का नाही गाण्यात? आणि मी माझ्या सासू सासऱ्यांचं नाव मोठं करत आहो का नाही? म्हणून पोरी जन्माला घाला. पोरी लय महत्वाच्या असतात. पोरी नाही राहतील तर पोरायले बायका नाही भेटत. आणि अशा जन्माले घाला की दोन्ही कुळाचं नाव चालवतील. जसं दुसरे घराचं रमाईनं चालवलं आणि आज आंबेडकर नावाने तिची ओळख झाली का नाही झाली? तशा लेखी जन्माला घाला ज्यानं मायबापाचंही नाव मोठं केलं पाहिजे आणि सासू सासऱ्याचंही नाव मोठं केलं पाहिजे. त्या टॉपिकवर मी येणार असा पुढे. इतिहास सांगून व्याख्यात ते चालले गेले. मला वास्तविकता मांडायची आहे हिरेदाजी. इतिहास सांगायला तुम्ही लय लोक आणणार आहे इथं, त्याच्यात काही शंका नाही. वास्तविकता मांडणं फार गरजेची आहे आणि तेच प्रबोधन करण्यासाठी मी इथे आली आहे. आणि म्हणून काय म्हणते बघा, सराट रुजवावी, सराट रुजवावी, सराट रुजवावी. बुद्ध विचारधारा, सराट रुजवावी, सराट रुजवावी. बुद्ध विचारधारा. आणि म्हणून प्रथम नमन माझे, प्रथम नमन माझे घटनेच्या शिल्पकारा. प्रथम नमन माझे, प्रथम नमन माझे घटनेच्या शिल्पकारा. प्रथम नमन माझे घटनेच्या शिल्पकारा. प्रथम नमन माझे घटनेच्या शिल्पकारा. घटनेच्या शिल्पकारा.